तर यावर्षी 5 एकर कांदा लागवड केलेला होता आम्ही. आम्ही पारंपरिक पद्धतीनुसार कृत्रिम किंवा मग रासायनिक खताचाच डोस टाकणार होतो. पण आम्हाला जे आमचे मार्गदर्शक आहेत खैरनार साहेब, त्यांनी आम्हाला ॲम्बिकोची संपूर्ण किटबद्दल माहिती दिली. त्यात बॅक्टेरिया येतात, नायट्रोजन, फॉस्फरस सर्व अपटेक करणारे बॅक्टेरियाज येतात आणि त्यामुळे आम्हाला अप्रतिम असे बदल घडून दिसले. त्यामुळे कांद्याचा मुळवा तुम्ही बघू शकता. एकसारखी साईज आहे. प्रत्येक कांद्याची साईज तुम्ही बघू शकता. एकसारखी साईज आहे, मुळवा जबरदस्त आहे आणि त्यातल्या त्यात डबल पत्ती आहे कांद्याला. ही कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकताय. आपण आत्ताच चाळ फोडलेली आहे, पण कांद्याला त्या प्रकारची हानी झालेली नाहीये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कांद्या कांद्यांची चाळी फार खराब निघताय किंवा कांद्यांमध्ये फार सड दिसते आपल्याला. पण माझ्या कांद्याला तसा काही प्रकार झालेला नाहीये आणि कांद्याची टिकवण क्षमता ही फार वाढली आहे. आणि बुरशीनाशक म्हणून मी ॲम्बिकोचं स्पार्कर पी हे प्रॉडक्ट यूज केलेलं आहे. त्यामुळे माझी पात शेवटपर्यंत हिरवी राहिली आणि त्यांनीच बुरशीपासून माझ्या कांद्याला वाचवलं आहे. आणि अशाच ॲम्बिकोचं मी व्हॅम यूज केलं होतं आणि त्यामुळे मला अप्रतिम रिझल्ट भेटला आहे. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, की तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा, जेणेकरून आपलेही कांदे याच प्रकारे टिकतील आणि शेतकरी राजा अशीच प्रगती करत राहील. तर आपण जे काही गेल्या वर्षांपासून रासायनिक खतांचा अतिरेक वापर करतोय, त्यामुळे जमिनीचा नाश होतोय किंवा जमीन नापीक होते आणि याचसाठी आज आपल्याला एक महत्त्वाचं पाऊल घेणं गरजेचं आहे. ते पाऊल असं की आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळायचं आहे. त्यासाठी आपल्याला बॅक्टेरियाचा यूज करायचा आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवायचा आहे आणि तेच बॅक्टेरिया म्हणजे ॲम्बिकोचं संपूर्ण किट, जे की तुम्हाला जमिनीची जी काही उत्पादकता आहे ती वाढवण्यास मदत करेल आणि त्याच प्रकारे ही किट फॉस्फरस, पोटॅश, नायट्रोजन या सर्व जे महत्त्वाचे मिनरल्स आहे ते अपटेक करण्यासाठी मदत करते. आणि जर आपल्याला भविष्यात आपल्या मुलांसाठी शेती वगैरे चांगली ठेवायची असेल, तर आपल्याला नक्कीच ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. तर गेले कित्येक वर्षांपासून माझे वडील शेती करत आहे. मी त्यावर काटेकोरपणे लक्ष दिलं आणि बघितलं की यांनी हे औषध सांगितलं, यांनी हे खत सांगितलं म्हणून आपण ते टाकायचं. रासायनिकचा अतिरेक करायचा आणि आपल्या जमिनी खराब खराब करून घ्यायच्या. त्यानंतर मग आपण शेतीलाच दोष द्यायचा की शेती परवडत नाही. आजचा नवयुवक म्हणतो की शेती परवडत नाही. शेती नक्कीच परवडते, पण त्या प्रकारचं आपण नियोजन केलं पाहिजे. दर्जेदार प्रकारचे प्रॉडक्ट्स यूज केले पाहिजेत. तर आपण जो रासायनिक खतांचा अत्याचार करतो जमिनीवर, त्यामुळे आज जमिनीत कडकपणा आलेला आहे. जमिनीचा पीएच सामू वाढलेला आहे, ईसी वाढलेला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. जमिनीत टाकायसाठी काम करू नका, तर जमिनीतून मिनरल्स उपलब्ध कसे होतील पिकांना याच्यासाठी काम करा आणि तुम्हाला जमिनीत नक्कीच एक चांगला बदल बघायला भेटेल. जमिनीच्या कडकपणामुळे पाणी हे जमिनीत जिरत नाही. ते पाणी वाहून जातं. पाण्यासोबत त्या जमिनीचा कसही वाहून जातो आणि हे टाळण्यासाठी आपल्याला जमीन भुसभुशीत करण्याची गरज आहे आणि ते फक्त बॅक्टेरियाचा वापर करण्यामुळेच भेटणार आहे. आणि त्याचसाठी एक योग्य दर्जेदार बॅक्टेरिया म्हणजे ॲम्बिकोची संपूर्ण किट आणि याबद्दल मी ॲम्बिको ॲग्रोचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि हे मी का सांगतोय, कारण की मी हे स्वतः प्रॉडक्ट्स वापरलेले आहे. यावर्षी अनुभवही घेतला आहे आणि मी इतर पिकांमध्येही देखील वापरणं सुरू केलेलं आहे आणि मला प्रत्येक पिकात त्याचा रिझल्ट भेटतो आहे.